तर नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। तर आज आहे श्रीपादचा वाढदिवस। त्याचा ऑक्शन या ठिकाणी चालू आहे। तर त्याच्या वाढदिवसासाठीच मी इकडे आले होते। त्याचं सुरू होतं, मम्मी माझा 28 तारखेला वाढदिवस आहे, तर तू इकडे ये म्हणून 5-6 दिवसापासून मी इकडे मेकरलाच आले आहे। आणि सकाळीच त्याने आज आंघोळ वगैरे केली। आज श्रीपादला 13 वर्षाचा तो पूर्ण झाला आहे आणि 14 वर्ष आता सुरू झाला आहे। तर त्याची काकू सुद्धा त्याचं औक्षण करत आहे। आणि श्रावण महिन्यातच श्रीपादचा वाढदिवस येतो आणि ऑगस्ट महिन्यात 19 तारखेला देवानीचा वाढदिवस असतो। आताच सारंगचा सुद्धा वाढदिवस झाला आहे। तर यांची एकामागे एकच वाढदिवस असतात। तर आज खूपच खुश श्रीपाद होता। सर्वांचे फोन त्याला येत होते। तर आज त्याचा वाढदिवस इकडे सेलिब्रेशन करायचा आहे काकाच्याच घरी। सुट्टी नसल्यामुळे तिकडे काही त्याला पांढरदेवला बाबांचे, पप्पाचा आणि आईचा सुद्धा फोन श्रीपादला सकाळीच आला होता। आमच्या दोघीचं त्यांनी दर्शन घेतलं, देवाचं पण दर्शन घेतलं। त्याची सुरू आहे इकडे आज तयारी। तर श्रीपादच्या वाढदिवसासाठी बघा इकडे मी सुरू आहे समोसे आणि कचोरी फराळासाठी बनवणं चालू आहे। आमच्या दोघी जावांचं चालू होतं। तर मुलं म्हणत होते मम्मी आज समोसे आणि कचोरीच बनव। तर हे बघा इकडे बनवत आहे मी घरीच कचोऱ्या आणि समोसे। तर त्याचे काही मित्र वगैरे सुद्धा तो बोलवणार आहे आणि त्याची आत्या सुद्धा इथेच राहते आणि मावशी आणि सारंगचे मामा सुद्धा इथेच आहेत। तर असे पाहुण्यांना बोलवलं आहे। तर ते बघा इकडे सुरू आता बनवले आहे समोसे। तर अशी तयारी इकडे वाढदिवसाची सुरू होती। आणि हे बघा मसाला सुद्धा बनवला आहे कचोरीचा आणि समोशाचा। तर कचोरी आणि समोसे फराळासाठी ठेवले आहेत। तर खूप असं इकडं घाईगडबड सुरू होती, आमची आवराआवरी चालू होती। तर संध्याकाळीच त्याचा वाढदिवस सेलिब्रेशन करायचा आहे। तर बघा खूपच आज धावपळ सुरू होती। प्रिया माझी जाऊ जी सुरू होती भांडे घासणं आणि माझी सुरू होती इकडे तयारी फराळाचं बनवणं सुरू होतं, समोसे आणि कचोरी। तर असा आज श्रीपादच्या वाढदिवसाची धावपळ या ठिकाणी चालू आहे। आणि हे बघा घरीच आपलं असं जे फराळाचं असतं बनवलं तर चांगलं असतं म्हणून मम्मी तुला खूप छान असे समोसे आणि कचोऱ्या येतात। तर मुलांचं 2 दिवसापासून सुरू होतं। ते बघा त्याच्या काकांनी आणि श्रीपाद सारंग केक आणायला सुद्धा गेले होते। तर केक आता आणला आहे श्रीपादच्याच पसंतीचा केक। आणि हे बघा माझी भाची तिचा मुलगा सुद्धा इकडे पहिल्यांदाच मामाच्या घरी आला होता। तर बघा बाळाला सुद्धा श्रीपादच्या वाढदिवसासाठी आणलं होतं। बघा ताई पण आली आहे, माझी मोठी बहीण आणि ननंदबाई सुद्धा आल्या आहेत। तर आता अशी तयारी इकडे श्रीपादच्या वाढदिवसाची सुरू आहे। तर आमचे पाहुणे भरपूरच पाहुणे इकडेच राहतात मेकरला, त्यामुळे सारंगचे मामा आणि हे बघा भाऊजी, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आतिश। तर म्हणजे जाऊ प्रिया सर्वांना इकडे कुंकू लावत आहे। अशी तयारी या ठिकाणी श्रीपादच्या वाढदिवसाची सुरू आहे।
चला बरं. थोडी थोडी तर काय असं जाणवत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी काल दिवस कुठे आलो हे बघा, ह्या माझ्या ननंदबाई आणि ते दादा आहेत, तर ते दोघं जण ओवाळत आहे. आणि हे सारांचे काका आणि काकू त्यांनी सुद्धा श्रीपादला केक या ठिकाणी भरवला. आणि ही माझी बहीण आणि भाऊजी हे सुद्धा दोघं जण आले होते. आणि मी एकटीच आली होती. श्रीपादच्या पप्पाचं काही येणं या ठिकाणी जमलं नाही. तर कसा वाटला श्रीपादच्या वाढदिवसाचा हा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.